श्री स्वामी समर्थ. तर गावाकडची सकाळ एकदम छान झालेली आहे. गाईची वासरं, गाया, धूर वगैरे खूप छान. आणि इथं आमच्या सासूबाईंनी सकाळ सकाळ घेतलेला आहे तूप कढवायला. तर आपण जे थोडी थोडी करून साई फ्रीजमध्ये ठेवतो तशीच त्यांनी पण. आणि गाईचं दुधाचं मेन म्हणजे खूप थोडी साई निघते. म्हशीचं तरी जास्त साई निघते, पण गाईची तर खूप थोडी निघते. तरी पण त्यांनी एवढे पेशन्स ठेवून थोडी थोडी साई ठेवून एवढं छान लोणी निघलं आहे त्याचं. आणि याच्यामध्ये त्या गरम पाण्याचा वापर करतात. मी पहिल्यांदाच पाहिले म्हणजे गरम पाण्याचा वापर केलेला. आणि गरम पाणी टाकल्यानंतर एवढं पटकन लोणीवरती येतं ना, अशा पद्धतीने खूप छान प्रोसेस आहे ही तूप कढवायची किंवा लोणी काढायची. आणि भांडी खूप खराब होत नाही, काही नाही. 2-3 भांडी खराब होतात. मिक्सर हे ते आपण किती काय काय खराब करतो, पण त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने असं लोणी काढलं आणि एकदम पिवळं अड्डूळ असं तूप तयार झालं इथं. आणि गावरान गाईचे दुधाचे किती फायदे, तुपाचे किती फायदे ते तर तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळं गाई जर आपल्या आजूबाजूला असेल तर त्याचं दूध नक्की घ्या आणि असंच पद्धतीने तूप बनवा. आणि बघा किती छान कलर आला आहे त्या तुपालासुद्धा कढल्यानंतर. आणि थोडंच तूप होतं, कारण ते दोघंच असल्यामुळं ते काय जास्त दूधही घेत नाही आणि त्यांना जास्त तूपही लागत नाही. उलटं तेच थोडं जास्त तूप झालं की आम्हाला देतात. तर झाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.